सर्व भावी दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता अभिव्यक्त केलेला अभंग विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अत्यंत महत्वाचा आणि सर्वांच्या परिचयाचा गोड आणि प्रासादिक असा अभंग आहे. या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबाराय संतच या जगाचं हित करू शकतात. या जगतामध्ये जीवाचं कल्याण व्हावं असं वाटत असेल, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल, आणि आतापर्यंत अनंत साधनावर जीव आरूढ झालेला असताना कोणत्याही साधनाने त्याच्या जीवनामध्ये सुख समाधान शांती प्राप्त झालेली नाही. बेचैन झालेल्या जीवाला सानंद सुखाच्या सेजेवर विराजमान करण्याची धमक फक्त संतांमध्ये आहे. जरा कदाचित अतिशयोक्ती वाटेल, पण जीवाचं कल्याण करण्यामध्ये जी धमक लागते ती फक्त संतांमध्येच आहे, ती देवामध्ये सुद्धा नाही. विठ्ठल विठ्ठल मी बोलतोय ते एक जबाबदार लोकांच्या पुढं बोलतोय. या पवित्र भूमीमध्ये हा उत्सव संपन्न होतोय. याला परंपरा 40 वर्षाची. कालयुगीचा परमार्थ नाही, रोमारोमामध्ये भिनलेला परमार्थ आहे. आणि रोमारोमात भिनलेल्या परमार्थिक माणसाच्या पुढे बोलत असताना थोडंसं जबाबदारीने बोललं पाहिजे. या प्रांगणामध्ये भगवान हनुमंतरायाच्या दरबारामध्ये सालाबादप्रमाणे संपन्न होणारा वाग्यज्ञ ज्ञानयज्ञ भगवंताची असीम कृपा आहे, साधू संतांचे आशीर्वाद आहे. पूजनीय श्री हरिभक्तीपरायण केशव महाराज यांचं कुशल मार्गदर्शन आहे, समस्त ग्रामस्थांचा अथक परिश्रम आहे आणि भजनी मंडळांचं अनमोल सहकार्यानं हा संपन्न होत असलेला या सप्ताहामध्ये आजच्या सेवेकरता मी जो अभंग घेतलेला आहे तो अभंग संतपर प्रकरणातला आहे. संताला एवढं विशेष महत्त्व प्राधान्य का द्यायचं त्याचं कारण आहे. देव आणि संत यांची तुलना करायची ठरवली तर देवामध्ये आणि संतांमध्ये फार मोठी तफावत आहे. देवही अवताराला येतात, संतही अवतारालाच येतात. संतही जगाचं कल्याण करण्याचाच प्रयत्न करतात, देवही जगाला सुखी ठेवण्याचाच प्रयत्न करतात. फरक काय आहे? फरक आहे दोघं जरी अवताराला आले असले तरी काकणभर श्रेष्ठ संतत्वाला का द्यायचं त्याचं कारण आहे, देव काम करायला लागला तर देव फक्त 3 कामं करतो, संत काम करायला लागले तर त्याच्यापेक्षा दुप्पट काम करतात. दोघांमधला हा काय दोघांमधला बरं इमानदारीने सांगा. आपल्या घरात आई आणि बाप आहे, इमानदारीने उत्तर द्यायचं. बाप जास्त काम करतो का आई?
जास्त काम कोण करतं? आई करीत. बाप करीत? बाप काम करीत? बाप काम करीत? बाप काम करतो, त्याच्याशिवाय घरात खायला मिळत नाही. पण बापापेक्षा डबल काम करते ती आई आहे. मी विनोदाने सांगतो, जरा थोडासा बाजूला जाऊन. सायकलला 2 चाकं आहेत. सायकलला किती चाकं आहेत? 2 चाकं आहेत. आपली परंपरा आहे, अजून खेड्यात आहे. मी कीर्तन खेड्यात करतो म्हणून सांगतो. शहरात करत असेल तर माझा पॉईंट बदलतो. आम्ही लोक अशी येतं, कोणत्याही पक्षातील आमचं कीर्तन ठेवू, आमच्याकडं अभंग तयार. कोणत्याही पक्षाने, काँग्रेसवाल्यांनी ठेवला तर आमचा अभंग कार्यालय उभारीला हात. बीजेपीने ठेवलं वचन ऐका कमळावर. जर कदाचित शिवसेनेने ठेवला आपण कुठे आहे ना. हाती घेऊन बाण फिरे, धनुष्यबाण आहे ना. हाती घेऊन बाण फिरे, अगोदर काय? तीक्ष्ण उत्तरे. सगळे आपण तयार पाहिजे, फक्त निमंत्रण यावा. येत नाही तो भाग वेगळा. ऐका, मी काय सांगत होतो, शहरामधला फरक, खेड्यामधला फरक. खेड्यामध्ये पती पत्नी जर रस्त्याने चालले तर पती पुढंच चालणार, पत्नी पाठीमागच चालणार. शहरामध्ये जर चालले तर बरोबर चालणार. आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ अण्णा पवार विनोद करायचे. ते म्हणायचे, बाजारला गेल्यानंतर पिशवीला 2 बंद का असतात? पिशवीला 2 बंद का असतात? ते बऱ्याच वर्ष शास्त्र पाहिलं तरी कळालं नाही, पण शहरात आल्यावर कळालं. 2 बंद याच्यासाठी, 1 बंद तिन्ही धरायचा आणि 1 यांनी धरायचा म्हणून. फरक हाय. शहरातला निघाली जोड तर बरोबर निघती, आणि खेड्यातली निघली तर कितीही काही झालं तरी पती पुढं आणि पत्नी बरोबर आहे की नाही? पती पुढं आणि पत्नी मागं. मला जरा समर्पक उत्तर द्या. आपल्याकडे पूर्वी प्रवासाला निघायचे असेल तर प्रत्येकाच्या इथं बैलगाडी असायची, पण एकट्याला जायचं असेल तर बैलगाडी घेऊन जाणं शोभत नसायचं, परवडत नसायचं. म्हणून त्या काळातली प्रगतिशील असलेली आपल्याकडे सायकल आली, आणि सायकलवर माणूस जाऊ लागला. सायकलचं पुढचं चाक पतीचं आहे आणि मागचं चाक पत्नीचं आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, पुढच्या चाकानं किती पळावं? हे पुढच्या चाकाच्या हातात का मागच्या? मागच्या. कारण पायंडेलचा घेर कुठे? मागचं चाक इतकं महत्वाचं आहे. पायंडेलचा घेर कुठे? माग आहे. मागचा घेर जितका फिरल तितकं पुढचं चाक. खरं सांगू तुम्हाला, पुढच्याला किती पळवायचंय हे कुणाच्या हातात आहे? ह्या पुढच्यांना किती पळवायचं कुणाच्या हातात आहे? मागच्या. पण एक इमानदारीने सांगा, पुढचं चाक जर कदाचित सरळ चाललं आणि मागचं चाक जर असं डग मारायला लागलं तर तुम्ही काय म्हणता त्याला? आऊट झालं. बरोबर आहे ना? कोणचं चाक? मागचं चाक आऊट झालं. तुम्ही हुशार नाहीये, तुम्ही कधीच पुढचा चाक आऊट होऊन देत नाही. चाक कोणतं आऊट? मागचं चाक आऊट. बरं, त्या मागच्या चाकावर लोड किती आहे? बसायचं सीट मागच्या चाकात, वजन टाकायचं कॅरेज मागच्या चाकावर. त्या काळामध्ये लाईटची सुविधा नसायची, अशी एक बारकी हंडी असायची आणि पुढं ते बल्ब लावलेला असायचा.
आर्मीचर नाही, डायनामा काय डायनामा. आता ते डायनाम्याला गती देण्याचं काम कोणत्या चाक करायचं? मागचं चाक. म्हणजे डायनामा माग, सीट माग, कॅरीज माग, ब्रेक माग, पुढं काय घंटी, पुढं काय आहे घंटी. ऐका, मी विनोदासाठी नाही सांगत. पुढचं चाक काम कमी करतं आणि मागचं चाक काम जास्त करतं. पुढचा पती आहे, मागची पत्नी आहे. ऐका बारकाईनं, माझा भगवान परमात्मा म्हणजे पुढचं चाक आहे आणि संत म्हणजे मागचं चाक आहे. माझा देव अवताराला येतो त्यावेळेस माझ्या देवाने 3च कामं केलेले आहेत. कोणचे कोणचे? घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी. धर्माचं रक्षण, दुष्टाचं निर्दळन आणि धर्माचं रक्षण. धर्म, भक्त आणि दुर्जन एवढ्या 3 कामं आहेत. पण माझे संत अवताराला आले की दुप्पट काम करत, दुप्पट करत. कुळाचार अवताराला येतात ते 6 कामं करतात. वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाचार, नाम, विठोबाचे. किती कामं आली? म्हणून संतांना प्राधान्य जास्त आहे. म्हणून संतांना प्राधान्य काय आहे? जास्त आहे. आणि म्हणून संतच हित करू शकतात, देव नाही करू शकत. देवाच्या हातातच काही नाही का? आपण रामायण ऐकता, ज्या वेळेस इंद्रजित मेला आणि बिचारी ती मालकासाठी रडायला लागली, त्यावेळेस प्रभूच्या जवळ आली आणि गायवाया करू लागली. श्रीनं जर टावं फोडला तर पाषाण हृदयाला सुद्धा रडू आल्याशिवाय राहत नाही. भगवान आहे, भगवंता तर अंतकरण द्रवल्या गेलं आणि भगवंतानी जिवंत करायचं ठरवलं. भगवंतानी जिवंत करायचं ठरवलं. भगवंताने जाहीर केलं याला जिवंत करायचंय. सगळे वानर चिंताक्रांत झाले, याला कसा कसा मारला हे आम्हालाच माहिती. तो मारणारा नाही, कसा मारला हे आम्हालाच माहिती आहे. तो काय कुणाच्या हाताने मरत होता का? एका बाणाने 7 ताडाचे झाड जो उडविल,
हे वालीच आहे ते विठाल विठाल इंद्रजित इतका सोपा नाही. त्याला मारण्याकरता किती प्रयास झालेत, किती कष्ट झालेत, काय काय करावं लागलं असेल वानर म्हणले आम्हालाच माहिती. त्याचा यज्ञ विध्वंस करावा लागला. अर्धा रथ बाहेर आलेला परत खाली घालावा लागला. इतकं सोपं नाही. आणि हे जर परत जीत झाला तर आपलं काही खरं नाही. सगळे एकत्र बसले पण मीटिंग मध्ये हनुमंतराय नाही. बोलण्याचं धाडस कुणी करीत नाहीत. हनुमंतरायाकडे निरोप पाठवला, हनुमंतराय येत नाहीत. नाविलाजानं प्रभू जात आहेत. हनुमंताला म्हणतात, हनुमंता अत्यंत आटेतटीचा प्रसंग असताना असं शिपूट बाजूला करून पळणं योग्य नाही. तुम्ही बसा, मीटिंग मध्ये चर्चा करा, चर्चेने प्रश्न सुटतात. त्यांनी सांगितलं जरा कामात हे नंतर बोलू. कुणाला डोकल्या खाणारा नाही. विश्वाच्या बापाला सांगितलं मी कामात हे नंतर बोलू आपण. प्रभूने सांगितलं अरे मी प्रभू रामचंद्र आलोय, थांबा जरा, काम काय बोला, मी कामात आहे. त्यांनी सांगितलं अरे ते विचारा इंद्रजित जिवंत करायचा का? म्हणले ती लई रडती, मग तिने नवऱ्यासाठी नाही रडावा का डुकल्या खाणाऱ्यासाठी रडावा का? तिचं कामच हे मालकासाठी रडणं. रडते ती बिचारी, रडू द्या ना, तिचं मन मोकळं होऊ द्या. 8 दिवस रडल, महिनाभर रडल, 15 दिवस रडल, रडून रडून गप बसल आणि टचून खाईन, काय करीन? अरे जिवंत करायचं आहे म्हणला, तेच बघतोय. याच्यात इंद्रजित मारलेला आहे पण तो जिवंत कोणती अध्यात केलाय ते बघतोय. ते म्हणले त्याच्यात नाही जीवित केला. म्हणलं तू कोण टिपूजी मग जित करणारा? बोलीला वाल्मिक तैसेची करीन वर्तोनी डावीन नाम म्हणे. जर तुम्ही हा जाहीरनामा घेऊन अवताराला आला असता तर तुम्हाला अधिकार आहे का? देवानी ठरवलं तरी एखाद्याचं कल्याण करायचं होत नाही, पण माझ्या संतांनी ठरवलं आणि देवाने नाही ठरवलं तरी केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल तसं जर पाहिलं तर जन्माला आल्याबरोबर लेकराचं हित जे आहे ती फक्त आईच जाणवते, बाप नाही जाणू शकत. बाप नाही जाणू शकत, आई जाणते. कारण लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त जाणे नाही. तिचे आपलं हित वाहते, माझ्या लेकराचं असं व्हावं. तिला वाटतं माझं पोरग डॉक्टर व्हावं, पण ती कंडक्टर होत. तिला हित कळतं का? नाही. या जगतामध्ये लेकराचं वैभव आणि लेकराचं हित ना आईला कळत ना बापाला कळत. लेकराचं हित ना आईला कळत ना बापाला कळत. हित नाही ठावे जननी जनका. कीर्तनाला घेतलेल्या अभंगाचे 4 चरण तर कुणी बी म्हणतं. त्याला काय पाठ बी करावं लागत नाही. कोणता अभंग अर्धाने घेऊ द्या, मोबाईलवर सर्च केला की लगेच येतं. 4 चरणात चाली म्हणलं की झालं टाळकरी. नाही का? हित नाही ठावे जननी जनका. जननी जनका हित ठावे नाही. मग कुणाला माहितीये या जगामध्ये जगाचं हित एकमेव संतांना कळलं का? त्याचं कारण आहे जगामध्ये संत ज्या वेळेस आले त्यावेळेस 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद, सर्व ग्रंथाचं एकत्रीकरण केलं आणि सर्वांमध्ये संशोधन केलं आणि मग हित बाहेर आणलं. शोधोनिया संत हिताही
त्यांनी शोधलंय. पूर्वीच्या काळामध्ये शाळेमध्ये धडा शिकवत असताना गाईड नव्हते. आमच्या काळात तर नव्हतंच. गाईड हा विषय नव्हताच, नवनीत नव्हतंच. मग जो धडा शिकवला त्या धड्याच्या खाली प्रश्न असायचे आणि त्या प्रश्नाचे उत्तर त्या धड्यात शोधायचे. शोधणं महत्वाचं आहे. या जगामध्ये ज्याला शोधता येतं त्यालाच सापडतं. ज्याला आयते कॉपी करायची सवय लागली त्याला सापडत काहीच नाही. शोधणं महत्वाचं आहे. कीर्तनकारानं सुद्धा अभंग शोधला पाहिजे आणि त्या अभंगातला भाव शोधला पाहिजे. त्या अभंगाचा अर्थ, गर्भित अर्थ शोधता आला पाहिजे. कॉपी करून किंबहुना त्याला काय म्हणते तुमच्याकडे, डिग्री प्रमाणपत्राला तर किंमतच नाही. परंतु दुसऱ्याचं पाहून, दुसऱ्याचं ऐकून, मेमरी कार्ड भरून टिपणं टिकत नसते. त्याच्याकरता आहे ना, मी मागे एकदा बोललो होतो, साधन किती लाखाचं असू द्या, धोका दिल्याशिवाय राहत नाही. साधना केली तर कधीच धोका देत नाही. परमार्थामध्ये माणसं प्रसिद्ध होण्याच्या मागे लागलेत, सिद्ध व्हायचं राहून गेलंय. आज परमार्थ हा सिद्ध होण्याकरता करायचा आहे, माणसं प्रसिद्धी करता करते. पण जाऊ द्या, सब नकटे का मेला उसी में मिले एक नाकवाला उगी बन गया उसका चेला. बोलून जमत नाही. गप बसणे आणि आपला आपला प्रवास करीत राहणे. ऐका दादा, या जगामध्ये शोधतात ते फक्त संत आहे. आणि संतांनी शोधलं. हित कशात आहे, अनहित कशात आहे, ही शोधण्याची नजर संतांकडे आहे. ते संतांनी शोधलं आणि जगाचं हित करण्याचं काम संत करायला लागले. संत जगाचं हित करतात, पण संत जगाचं कल्याण, जगाला सुख द्यायचं जर असेल तर अडचण एक आहे. जर खरं व्याकरण कळलं तर तुमच्या लक्षात येईल. मी एक प्रमाण सांगणार आहे आणि त्या प्रमाणाच्या द्वारे तुमच्या लक्षात येईल की जर जगाचं कल्याण संतच करणार असतील, संताव्यतिरिक्त कल्याण होणारच जर नसेल, संत एवढे जर प्रभावी असेल, तर ते संत तुम्हा आम्हाला भेटणं अवघड आहे. ते भेटण्याकरता देवाचीच कृपा व्हावी लागते, अन्यथा नाही. बहु अवघड आहे संत भेटी, 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 बहु संत भेटी, बहु अवघड
शोधून आलेले आहेत. ही जगाचं हित संतच करू शकतात, पण त्या संतांपर्यंत जाणं जीवाच्या दृष्टीने महाकठीण आहे. नुसतं कठीण नाही, महाकठीण आहे, महाकठीण आहे. अशक्यत कोटीतील गोष्टी शक्य होतील. चंद्रामृत सुख चंद्रामृत सुख सेवलेला चंद्रामृत सुख चंद्रामृत सुख सेवेल. आसता नाही हा, आस्था. आस्था म्हणजे आस्त होणे, आणि आसता स जर पूर्ण केला तर आसने हा शब्द होतो. आस्था जाता म्हणजे आस्ताला जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल. पण त्या साधूची भेट व्हायची असेल तर परी जग जेठी भगवंतानी करुणा केल्याशिवाय त्या संताची भेट नाही. आणि संतच हित करू शकतात. मग म्हणले महाराज जरा एक काम करा. म्हणजे काय, तुमच्या गावाची सडक डांबरी करायची आणि नळ्या टाकून पूल तयार करायचा आहे. मग तुम्ही कुणाकडे जाणार? कुणाकडे जाणार? आमदाराकडे जाणार. मला मगाशी सांगितला सभा मंडपात गेल्या गेल्या पांडुरंगात सभा मंडप आमदारांनी दिली. मग तुमचा रस्ता करायचा, तुम्ही गेले आमदाराकडे. आमदाराने सांगितलं काही हरकत नाही. आमदारांनी लगेच तुम्हाला रस्ता दिला का? नाही. मग कुठे गेले? मुंबईला गेले. मुंबईला गेल्यानंतर राज्याचं बजेट ज्याच्या हातामध्ये, अर्थ खातं ज्याच्याकडे, पैशाची बँक ज्याच्या हातात आहे, त्यांना विनंती केली आणि त्यांना सांगितलं की अमुक अमुक आव्हानाचा रस्ता करायचा आहे, पूल करायचा आहे, पैसे टाका. अर्थमंत्री जो आहे त्यांच्या ताब्यात पैसे टाकले. मग तुमच्या गावातल्या एक जणाला कळालं की पैसे टाकायचं काम कुणाचं आहे? अर्थमंत्र्याचं आहे. तुमचा निधी देणारा कोण आहे? अर्थमंत्री. मग त्याच्या डोक्यात आलं म्हणले अर्थमंत्रीच जर पैसे देणार असेल तर आमदाराला कट डायरेक्ट अर्थमंत्र्याकडे. जे हरी म्हणजे काय, आमच्या गावचा रस्ता आणि तेवढा पूल करून द्या. त्यांनी सांगितलं होया आमदार मार्गी या. तुमच्या म्हणण्याला किंमत नाही. त्याचं कारण आहे, देव जरी कल्याण करणारा असला तरी संताशिवाय नाही, संताशिवाय होणार नाही. पण काही बहादर बुद्धिमान डोके चालवणारे डोकं लावलं. ते म्हणले जर तेने कृपा केली, जर तेने कृपा केली तरच जर आपल्याला संताची भेट होत असेल आणि संतच जर जीवाचं हित करीत असतील तर संताला सोडून देऊ आणि डायरेक्ट देवाकडे जाऊ. कारण देव या जगाचा उद्धार करणारा आहे. देवच या जगाचा पालनहार आहे. जगत देवच या जगाचा मायबाप आहे. मग आपण देवाकडेच जाऊ, संताला सोडून देऊ. संताला सोडून तुम्ही देवाकडे जर गेले तर देव तुमचं ऐकून घेणार नाही, 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 नाही. उद्धाराशी ठाव नाही भाग्य, ठाव नाही भाग्य, बिनमुख चरणा
संताची या संतांच्या चरणा विनमुख उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना. भाग्यहीनाला उद्धाराशी ठावच नाही संताशिवाय. म्हणून जर तुम्हाला संतांनी जर हातात धरलं तरच तुमचं कल्याण आहे. संतवीना धरी त्याच्या हाती संत कृपा हरी जया हाती आता भाऊ 4G राहिलीच नाही 5G कडे चाललंय. मोबाईल सुद्धा आता 5G लागते 4G बंद पडली. आता काय झालंय तुम्हाला सांगू का जुन्या जीवाला सासुरवाद झालाय. उद्धाराशी ठाव नाही भाग्यहीना. भाग्यहीना उद्धाराशी ठाव नाही विनमुख चरणा संताची या. संतांच्या चरणाशिवाय संतांच्या सहवासाशिवाय संतांच्या कृपेशिवाय आपला उद्धारच होऊ शकत नाही. का देव असल्यावर काय होऊ शकत नाही. अरे जा देवाची ताकदच नाही. तुम्ही म्हणता कसं काय. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा. तुमच्या गावातल्या सप्तेचे कार्यकारी मंडळ हातात पावती पुस्तक घेऊन एखाद्याच्या घरात गेले. मालक बैठकीत बसलेत आणि त्यांनी सप्त्याचं वर्णन करायला सुरुवात केली. अशी अशी कीर्तनकार आहेत, असं असं आहे, तसं तसं आहे, एवढा मोठा खर्च आहे, आपल्या गावाचं वैभव आहे, महाराष्ट्रात गाजणार आहे, यूट्यूब चॅनल चालू आहे, लाईव्ह चालणार आहे. काय वर्णन करायचं तेवढं केलं आणि त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, चांगलं काम करताय, याला काही हरकत नाही. तेवढ्यात तुमची बॅटरी चार्जिंग आहे. नुसतं असं केलं काय ताकद आहे याच्यात. अख्ख्या बैठकीतून मला कुठून गेला आणि तिकडून नुसतं सांगितलं हे लई यांच्या बाताला बोलू नका, यांच्या लई नादी लागू नका, आपलं द्यायचं म्हणून द्या, द्यायचं म्हणून द्या म्हटल्याबरोबर तो बाहेर आला. त्याला काय द्यायचं तेच तिकून ऑर्डर आली तसं दिलं. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. यांच्या हातात आहे, देण्याची धमक आहे आणि देण्याला संपूर्ण स्वतंत्रता आहे, तरी सुद्धा तिकडून ऑर्डर आल्याशिवाय देता येत नाही, देता येत नाही. तसं देवाने जर ठरवलं ना तुमचं कल्याण करायचं आणि संतांनी नुसते डोळे तिकडे तिरके केले तर देव सुद्धा काही करत नाही करत. मग देवाने तुमचं कल्याण करावं असं वाटत असेल ना तर एका जगात एकमेव आहे, त्यांचं नाव संत आहे. पण संत तर निघून गेले, आम्हाला होते तोवर कळाले नाही. सगळ्यात शेवटी संत तुकोबार आहे. त्यांना आता 375 वर्ष झाले. संत तुकोबार निघून गेले आणि मग लोकांना कळालं संताशिवाय प्राप्ती नाही. मग आता संत तर पाहिजे, संत तर पाहिजे. मग संत कुठं भेटतील, संत कुठं भेटतील, कुणाला संत म्हणावा. पंचायत पडली. तेवढ्यात कुणीतरी सांगितलं की तुकाराम महाराज पहिल्यांदा वैकुंठाला गेलेले परत आले. वैकुंठाला गेलेले परत आले. त्या माणसाला संधी सापडली, पहिल्यांदा परत आले. केव्हा आले ते माहिती? पहिल्यांदा तुकाराम महाराज एकूण 3दा परत आले. किती वेळा? 3दा आले. पहिल्यांदा केव्हा आले? तुकोबाराय गेल्याची बातमी भागीरथीला कळाली आणि भागीरथीनं अकांड तांडव सुरू केला. बाबा कुठे गेले? मला सोडून कसे गेले?
बाबा गेले कोण्या गावा, धावा करायला लागली. भागीरथीचा धावा ऐकला आणि तुकाराम महाराज आले. आल्याबरोबर भागीरथीला आनंद झाला. लेकराचा जीव आई बापावर असतोच, पण लेकीचा जीव 10 पटीनं आपल्या बापावर असतो. तिनं गळ्याला मिठी मारली, मनसोक्त दुःख व्यक्त केलं आणि मग तुकाराम महाराजांना सांगितलं, बाबा किती दिवस झाले माझ्या हातचं काही खाल्लं नाही, पटकन मी जेवायला करते. तिनं शेवाया केल्या, पण त्या शेवाया खाण्याचा आनंद कशात आहे माहिती? दुधात. कशात आहे? दुधात. आता दुपारी 12 वाजता 10 घरं फिरली, दूधच मिळाला. पोरगी रडायला लागली, इतक्या वर्षांनी माझ्या बाबाला जीव घालते आणि दूध नाही, रडायला लागली. तुकाराम महाराजांनी नको काळजी करू, तिकडं तांब्या घातला. बाहेर आले. बाहेर आल्यानंतर पाहिलं तर एकच प्राणी कधी बी धार काढा दूध देतो, कधी बी. म्हशीला 2 टाइम धार द्यायची सवय असेल, गाईला 3 टाइम, जर्सीला काही 3 टाइम धारा देतात. पण एक प्राणी असा आहे, तो कवा बी दूध काढा तयार. त्याला वासरू लागत नाही, करडू लागत नाही, त्याला पाहणा लागत नाही, ते काय म्हणते त्याला, बाला लागत नाही. नुसतं टंगडे, एकदा टंगडी दाबलं आणि 2 थपडी मारल्या की कंबर निघाला. एका थापडीत पाणवती, पण शिडी कुठं दिसाना. आणि दुधाशिवाय शेवाया खाण्याचा मजा नाही. तुकोबराय खाली आले, पाहिलं तर इरेश्वराच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये दगडाचा दारात कुणाच्या शिडी दिसना, काही दिसना, दुधाशिवाय तर सेवाया खाता येईना. तांब्या घेतला, बाहेर आले. येलेश्वराचं मंदिर होतं, पूजा केली. बाहेर येऊन पाहिलं नंदी होता. जवळ गेले आणि दगडाच्या नंदीच्या पाठीवर थाप टाकली. जशी थाप टाकली तसा दगडाचा नंदी उठून बसला. जागे हात टाकल्याबरोबर नंदी उठला. खरं सांगू का, आपल्या गाफीलपणामुळंच काळा कोट घालणाऱ्याचा धंदा आहे. ते बोलल्या बोलण्यात आपल्याला फसवून टाकते, आपण गाफील राहतो. थाप टाकल्याबरोबर नंदी उठला. कासट्यात पाणी मारलं, दूध काढलं.
काही बुद्धिमान विज्ञानवादी ते म्हणते महाराज दगडाचा नंदी पुढे दूध देतो का? अरे मी तेच सांगतोय सुरुवातीपासून. देव आणि संत यांची तुलना करत असताना मी देवापेक्षा संत मोठे म्हणलोय. या आता तुम्हाला सिद्ध करून देतोय. माझ्या भगवान परमात्म्यानं राधीला पाहून गायीची धार काढायची सोडली आणि नंदीकपाशी जाऊन धार काढायला सुरुवात केली. पण जरा ऐका, पण देवानी धार काढली त्या जिवंत नंदीची आणि माझ्या तुकोबरायांनी धार काढली दगडाच्या नंदीची. दगडाच्या नंदीची. आता सांगा बरं कोण श्रेष्ठ? संत. बातमी कळाली लोकाला. लोक गोळा होऊस तर भागीरथीचा तुकोबरायचा संवाद झाला. दुधामध्ये शेवया खाल्ल्या. तुकाराम महाराज निघून गेले. लोकाला बातमी कळूस तर निघून गेले. पुन्हाच आले. निळोपरायानं अनुष्ठान मांडलं. निळोपरायाचं अनुष्ठान मांडल्यानंतर पार कैफियत झाली. भगवान परमात्म्याला दया आली. देव आले. निळोपरायाने सांगितलं कोण तू? मी ओळखत नाही. निळामणी आम्ही न ओळखची देवा तू कयाचा दावा करीतसे. देव परत गेले आणि तुकाराम महाराजाला म्हणले तुकाराम महाराज काही कट्टर कार्यकर्ते आहेत तुमचे. किती आम्ही दाखवलं तरी फुटत नाही. देवाला म्हणलं तरी देवाकडे पाहत नाही. निळामणी आम्ही न ओळखची देवा. एवढंच म्हणून थांबलं नाही. अरे तुला बोलिवलं कोणी? प्रार्थी देवाचून आलास का? कशाला आला? तुला कोण बोलवलंय? माणसानं जगताना वैभवात आणि इमानदारीत जगलं पाहिजे. तुला बोलिवलं नाही जा. माघारी गेले. तुकोबराय आले. तुकोबरायाने निळोबरायाच्या मस्तकावर हात ठेविला. मस्तकी प्रसाद गेले चुके गेले परत गेले. हा म्हणता बातमी कळली. दोनदा आले माघारी गेले. जे आरती दोनदा येऊन माघारी गेले ते आरती परत सुद्धा येऊ शकतात. म्हणून लोक वाट पाहत बसले आणि योग असा आला. अनेक यज्ञ झाले. अनेक एकदा झाले येणे या तेलिया कारणे. संताजी महाराज जगनाडे. काय झालं? दोघं होते त्या काळातले तुकाराम महाराजांचे एक नंबरचे मृदंग वादक संताजी महाराज. बरं ते नुसते महाराजांपाखवाजे नव्हते तर अतिशय जिवलग मित्र होते. गुरावळत होते तेव्हापासूनची मैत्री. जवळजवळ होते. भांडारा आणि सुदुंबरे काही लांब नाही. मैत्री होती. आणि बसल्या बसल्या दोघच असल्यावर मित्र एकांतात जीवाचा जीवलग जर भेटला तो माणसात नाही भेटला पाहिजे. माणसात नाही भेटला पाहिजे. तो एकांतात भेटला तर मग ती मजा आहे वेगळी. बसले होते दोघं आणि बसल्यावर दोघाचा विचार झाला. म्हणले तुकाराम महाराज तुमचं लय मजा आहे बुवा. तुम्ही महाराज कोण्या गावात गेलं तुम्हाला पलंग बसायला, काजू बदाम खायला, तुम्हाला जेवायला पंक्तीला थाटामाटाचं. आमचं काय पाखवाज्याचं दारातच बसावं लागत. आम्हाला का कोणी विचारित का काय? तुमचं पाकिट मोठं, तुमचा मान सन्मान मोठा,
कशाचं तुम्ही मोठे झाले आता आम्हाला काही विचारिता का? तुकाराम महाराज म्हणजे अरे तसं असतं का रे, आपण जीवाचे जीव लगे नाही भाऊ आम्हाला तुमचं काय, तुम्ही गेले तर लाखो लोक गोळा होते, आम्ही गेलो तर कशाचं कोण आमच्याकडे बघायला यायचं नाही. ते म्हणले अरे कुणी नाही आले ना तरी वैकुंठाला गेलो तरी परत येईल, वैकुंठाला गेलो तरी परत येईल. आणि खरंच असं झालं, तुकाराम महाराज गेले ना वैकुंठाला निघून. आणि मग बरेच दिवसांना हातोरणात पडलेले संताजी महाराज मित्र म्हातारे पतारे यायचे, ते म्हणायचे कशात जीव अडकलाय कुणास ठाऊक, किती हाल होते, कवर खाटो पडून तरी गेलेलं बरं सुखा समाधानाने. आणि मग त्याला विचारायचं का रे तुमच्या काळातले कसे दिवस होते, ते म्हातारं पायड्या पायड्या सांगायचं. संताजी महाराज म्हणायचे काय सांगू बाबा, गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. अरे कशाचा टाळ आणि कशाचा माईक, अरे टाळ करायलाच माईक नव्हता, बुवाला माहीत नव्हता, आमच्यासारख्या फौजाला 2-2 कवा मिळायची. कशाचा माईक आणि कशाचा काय. पण खरं सांगू का, बिगर मायकाचा पखवाद वाजवण्यात जेव्हा आनंद होता तो मायकात नाही. ते म्हणायचं तुम्हाला नाही म्हणे. त्यांनी ते धाडलं सांगितलं काय आनंद होता. अरे काशाचे नाही भटराचे टाळ नव्हते रे, आमच्या काळात दगडाचे टाळ, दगडाचे. आणि त्या दगडाच्या ताळामध्ये जो नाद निघायचा, स्वर निघायचा, त्याच्यात आम्ही भजन करायचो. आणि काय सांगावं, काय तो थाट होता. अरे प्रसंग आठवला तरी आज कस तरी होते रे. उखळलेलं पाणी रे तुकोबराच्या अंगावर टाकलं, 10 झाला अंगाचा तुकोबराच्या. तुकोबराने हात वर केले, पांडुरंगाला धावा केला. पांडुरंगा जळे माझी काया लागला बना, जळे माझी काया लागला बना, जळे माझी काया जळे माझी काया माझ्या पांडुरंगानं धाव घेत तिथं उडी मारली आणि माझ्या तुकोबराच्या अंगाचा दाह शांत झाला. एक आठवणी आमच्या डोळ्यापुढे आहे. आता तू आठवण करून दिलीस, मी सुद्धा त्या परमेश्वराला प्रार्थना करतो, हे परमेश्वरा अरे किती दिवस मला या जागेवर खिळून ठेवणार आहेस. किती काळ लुटून गेला, माझ्या जोडीदाराला घेऊन गेला सण, मला का मुकलून दिलंस. पांडुरंगा पांडुरंगा धाव, पांडुरंगा धाव. असं म्हणता म्हणता डोळ्यातून घळकळ अश्रू आले. शेजारी बसलेले 2 म्हातारे होते, त्यांनी डोळ्यावरून त्यांचा हात फिरवला, सांगितलं नका काळजी करू, ज्या दिवशी येईन त्या दिवशी जावंच लागणार आहे. पण काही आठवणी सांगा. काय सांगू. अरे दोघंच बसलो होतो आणि बसल्यानंतर त्यांनी मला जाताना सांगितलं, जरी कदाचित मी जरी अगोदर गेलो तर वैकुंठाहून माघारी येईन आणि तुझ्या देहावर माती टाकील. पण कशाचं आले, माणसं बोलतात
पण बोललेले वचन पाळतातच असं नाही. गेले असतील विसरून. काय सांगावं पांडुरंगा, हे परमेश्वरा, अरे तुला तरी माझी आठवण आहे की नाही? धाव केशवा माय बापा, धाव 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 पांडुरंगा धाव. टाहू फोडला आणि एका क्षणात प्राणज्योत मालवली. संताजी महाराजांचा देह पडला. हा म्हणता बातमी कळली आणि त्यांच्यामध्ये जी विधी असते, दफन विधी, खड्डा खांदला, संताजी महाराजांना टाकलं, मातीवरून लोटली, पण त्यांचा हात असा वरच राहायचा. कितीही माती टाकली तरी हात वरच राहायचा. हात झाकाना. काय झालं असेल? आणि मग ते म्हातारी बसलेले जे होते ना, ते म्हणले, ते सांगत होतं बुवा, ते बोलता बोलता त्यांनी आठवणी सांगताना बोलून गेलं की तुकाराम महाराज म्हणले होते की मी जरी आधी गेलो तर वैकुंठाहून येईल आणि तुझ्या देहाची विल्हेवाट लावेल. पण कशाचं आले, कोण बोलत खरं, गेलं असं विसरून. तेवढ्यात तुकाराम महाराज आले. खाट कुणी खाली आवाज आल्याबरोबर तुकोबराय प्रगट झाले. तुकोबरायने मुठभर माती घेतली, त्याच्यावर टाकली, हात खाली गेला. सगळ्या लोकांचे डोळे दिपले. तुकोबरायची आठवण झाली आणि तुकोबराया पुढे गेले आणि तुकोबरायाला साष्टांग दंडवत घातला. महाराज, तुम्ही यापूर्वी 2दा आले होते, 2दा निघून गेले, आम्हाला दर्शन दिलं नाहीये, पण आज तुम्ही आमच्या तावडीत सापडलाय. आज अंत्यविधीला एवढा लाखो समाज जमलेला आहे. आज या लाखो समाजाच्या पुढे तुम्ही आलात. आम्ही तुमचं दर्शन घेऊन हात जोडून पायाकडून विनंती करतो. महाराज, तुम्ही ज्या वेळेस भगवान परमात्मा तुम्हाला मात नेहल्याकरता गरुडावर बसून परमात्मा आले, तुम्ही हातात गळ्यात विना चिपळे हातात घेऊन गावामध्ये फेरी मारली, वैकुंठाला निघालो येता का कुणी म्हणून, कुणी ऐकलं नाही. आम्हाला त्यावेळेस कळलं नाही. तुम्ही गेले आणि गरुडावर बसून तुम्ही जायला निघाले. त्यावेळेस आम्ही तुम्हाला विचारित होतो, आम्ही तुम्हाला प्रार्थना करीत होतो, थांबा म्हणत होतो, पण तुम्ही थांबले नाही. वाड्या वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावे, तुम्ही थांबले नाहीत. पण जाता जाता आम्हाला आशीर्वाद देऊन गेले. कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, असावे कल्याण. त्याच्या पुढचं लय महत्वाचं आहे. घ्या माझे वचन, हे माझं वचन नाही, हे वचन नाही, आशीर्वाद आहे. आशीर्वाद नाही, मी वचन देतो आणि मी दिलेलं वचन कधीच मुडीत नाही. वचन न मोडी बोलिले ते, वचन न मोडी बोलिले ते, वचन न मोडी बोलिले ते, वचन न मोडी बोलिले ते. तुकार मने से सो सली रावरी, मने से सा सली रावरी, तुकार मने से सा सली रावरी, आत्ताशी गाडी रस्त्याला लागली. वचन न मुडी. आता इथून पुढे अभंगात शिरायचंय. आता 9ला 10च मिनिटं बाकी आहे. 9ला किती मिनिटं बाकी आहे? 10 मिनिटं आहे. हा, आणि आता शिरायला जर दरवाजा तयार करायला एवढा वेळ लागला, अभंगातून बाहेर पडायला. अरे त्या
कौरव पांडवांच्या युद्धात आत शिरणं सोपं आहे, चक्रव्यूहात बाहेर पडणं एवढं सोपं नाही. कदाचित या अभंगाचं चिंतन तुमच्या ध्यानात नसल, पण 2 वर्षापूर्वी हलक्याच्या वाडीला हे अभंग घेतला होता आणि पहिल्या चरणापर्यंत तिथं आलो होतो. आज शेवटच्या चरणात आहे. आज शेवटच्या चरणात आलो. अजून 2-3 वर्षांनी अभंग पूर्ण. कीर्तनामध्ये 4 चरणावर बोलण्यापेक्षा एक चरण नाही, त्याच्यातला एक शब्द, वाक्य सुद्धा नाही, एक शब्द जरी चांगल्या अर्थानं आपल्याला समजला तरी सुद्धा आपलं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारण असं आहे, चिंतनाला जो अभंग घेतलेला आहे तो आपला अभंग तुकोबारायच्या प्रासादिक वाणीतला आहे. हे वाक्य माझी परत ध्यानात घ्या. जो अभंग घेतलाय तो तुकोबारायच्या प्रासादिक वाणीतला आहे आणि आपली वाणी प्रासादिक नाही. आपली वाणी कुठं बी बडबडती. त्याच्यातून संत वाङ्मयाचं चिंतन आपण करतो. ते चिंतन करत करत त्यांच्या अंतःकरणाला प्रसन्नता तयार होईल हा प्रयत्न करत चिंतन केलं. लेकरू कसं बोललं तर आईला कौतुक वाटतं, आईला कौतुक वाटतं. मला हे प्रश्न नाही मांडायचा. लेकरू बोलायला लागल्यावर आईला तर कौतुक वाटेलच, पण गावातल्या प्रत्येक स्त्रीला कौतुक वाटेल. असं ज्या दिवशी बोललं जाईल त्या दिवशी ते बोलणं देवाला आवडेल. तोपर्यंत नाही. ऐका, वचन न मोडी बोलिले ते. काय वचन दिलं तुम्ही? कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. तुमचं कर्म आणि तुमचा धर्म तुमचं कल्याण करणार आहे. मग कीर्तन हे काही करमणुकी करता करायचं नाही. कीर्तन हे परिवर्तना करायचं. मी एक वाक्य बोलतोय, परत तुम्हाला बॅटरी चार्जिंग करण्याकरता सांगतो. वारकरी संप्रदायामध्ये मी पाहिलेले कीर्तनं, मी ऐकलेले किंवा पाहिलेली कीर्तनं कमीत कमी 1,500 ते 2,000 हजार ईडशिकाराच्या फडात टाळकरी असायचे. आजही तुम्ही जर गेले तर 10-10 पखवाज ईडशिकाराच्या फडात असतात. भगवान बाबा ईडशीकर आणि रामकृष्ण भाऊ ईडशीकर हे दोन्ही महात्मे होत. आजही त्यांच्या फडात टाळकऱ्यांची रेलचेल आहे. परंतु कीर्तनकारापासून काही अंतरावर होते आणि माईक नसायचा. दोंडा महाराजांचे, खंदारकरांचे कीर्तन तिथं फडावर व्हायचे, कारण आपला फड समोरच असायचं. पण एक चांगल्याच्या संगतीत, चांगल्याच्या मुखातून ऐकण्याची सवय लागली की माणसाला दुसरं ऐकू वाटत. त्या काळातलं कीर्तन होतं ते कीर्तन ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी ही परिस्थिती होती. आणि आताचं कीर्तन, या शब्द जरा शिकलेले माणसं असले तर ध्यान ठेवा. आताचं कीर्तन, कीर्तन, आताचं कीर्तन, अपू साहेब, कीर्तन, कीर्तन, कीर्तन. कीर म्हणजे दाट, कीर म्हणजे दाट, आणि काय तन, दाट तन म्हणजे आत्ताचं कीर्तन. विठ्ठल विठ्ठल असो. काय वचन दिलं होतं? तुकोबरा म्हणतात मला चांगलं आठवण आहे, मी तुम्हालाच वचन नाही दिलं, मी परमेश्वराला सुद्धा वचन दिलंय. वचन ऐका कमळा, वचन ऐका
कमलापती रंगाची विनंती माझी रंगाची विनंती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती वचन ऐका कमलापती माझी रंगाची विनंती माझी रंगाची विनंती आपण असावे होते माझी रंगाची विनंती माझी रंगाची जे तुम्हाला वचन दिलं तेच मी देवाला वचन दिले. म्हणजे काय? वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती. काय? कर जोडितो कधी काळी आपण असावे जवळी. ऐका, हीच हीच मी आठवण तुम्हाला करून देतोय. काय? कर्म आणि धर्म तुम्हा असावे कल्याण. मी जे कर्म केलं आणि मी जो धर्म सांभाळला तोच तुम्ही जळा, हा माझा आशीर्वाद तुम्हाला आहे. मी काय कर्म केलं? कर जोडितो. मी हात जोडून कथेच्या काळामध्ये भगवान परमात्म्याला प्रार्थना केली. हे माझं कर्म आहे, कर जोडितो. आणि त्या कर्मातला धर्म आहे आपण असावे जवळी. हा कर्म आणि हा धर्म जर तुमचा चांगला असेल तर मात्र तुम्हाला कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. घ्या माझे वचन आशीर्वाद. मी बोलतोय ना ते कधीच मोडीत नाही. त्याचं कारण आहे मी जे बोललोय, मी जो स्वीकारलंय तो स्वीकारलंय माझ्या जवळचं नाहीये, मी परंपरेगत आणलेलं आहे. मी जे धर्म आणि जे कर्म स्वीकारलं ते कर्म आणि धर्म जे तुम्हाला सांगितलंय, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. तुमचं कर्म आणि तुमचा धर्म तुमचं कल्याण करणार आहे. पण कर्म काय आणि धर्म काय हे मी माझ्या पदर बोलत नाहीये, मी तिकडून आलेलो आहे. कारण मी परंपरागत आहे, वंश परंपरा दास. मी त्याचा दास आहे, नुसता नाही अंकित दास आहे. नुसता अंकित नाही, परंपरागत आहे. एवढ्या भागत नाही तर भगवान परमात्म्याचा लढीवाळ भक्त असलेला नामदेवरायाचा मी अवतार आहे. जगद्गुरु तुका संप्रदाय इथून सगळ्याचा संप्रदाय सुरू झाला. त्या संप्रदायाचा शेवट काय म्हणतो आपण? शेवट राहिलं त्याला काय? शेष खाली राहतं ते शेष. जे राहतं ते शेष. त्या संप्रदायाचं, त्या परंपरेचं, त्या अंकित दासाचं जे शेष राहिलंय ते मी सेवन करीन. आणि वचन न मोडी बोलिले ते बोल. तुकाराम महाराज, एवढं तुम्ही कुणाच्या भाडावर बोलता, कुणाच्या भांडवलावर बोलता. तुमच्याजवळ कसलं भांडवल असं आहे की त्या भांडवलाच्या जीवावर तुमचं हे वक्तव्य आहे. तुकोबराय म्हणतात, खरं सांगू का? अरे जीवनामध्ये संत हा माझा धंदा आहे. संत माझा काय धंदा आहे. धंदा कोणताही असावा, त्या धंद्यामध्ये इमानदारी असावी. धंदा कोणताही असावा त्यामध्ये भांडवलदारी असावी. आणि धंदा कोणताही असावा त्यामध्ये इमानदारी असावी. इमानदारी, भांडवलदारी आणि तिने सांगितलं ना, दोनच सांगितले का? एक रिपीट केलं. धंदा कोणताही असू द्या, त्या धंद्यामध्ये
इमानदारी असावी, बेईमानाचा धंदा नसावा. दुसरी गोष्ट भांडवलदारी असावी. त्याच्यामध्ये काय असावी? धंदा करायला उसनवारीवर उधारीवर धंदा होत नसतो. त्याला काय पाहिजे? भांडवल पाहिजे, भांडवलदारी पाहिजे, इमानदारी पाहिजे. आणि दुसरी गोष्ट नुसत्या इमानदारीवर धंदा चलत नाही, नुसत्या भांडवलदारीवर धंदा चलत नाही. त्याच्याकरता गुंतवणुकीचं ज्ञान सुद्धा पाहिजे. गुंतवणुकीचं लय लोक गुंतवणुकीत फसल्यामुळं 25 लाखाच्या फॉर्च्युनर मधले फक्त गुंतवणूक चुकले. धंद्यामध्ये गुंतवणुकीचं ज्ञान पाहिजे, धंद्यामध्ये इमानदारी पाहिजे आणि भांडवलदारी पाहिजे. भांडवलदारी असेल त्याच्यानंतर भांडवल पाहिजे, इमानदारी पाहिजे. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये ही गोष्ट घडण्याकरता नुसतं भांडवल आणि इमानदार असून चालत नाही. नुसतं इमानदार आणि भांडवल असून चालत नाही, तर त्याच्यामध्ये आपल्या जवळ मुद्दल पण असावी लागते. धंदा करण्याला काय लागते? मुद्दल पण असावी लागते. 3 गोष्टीचा विचार मांडतो, सेवा संपवतो. पहिली गोष्ट, मी जो धंदा काढला तो माझा धंदा आहे संतत्व. माझा धंदा काय आहे? संतत्व. आणि संतत्वाला प्राप्त होण्याकरता संतच हित करीत असल्यामुळे संतांवर माझा पूर्णपणे विश्वास आहे. संताचे पायी हा माझा विश्वास, संताचे पायी हा माझा विश्वास, संताचे पायी हा माझा विश्वास, संताचे पायी हा माझा त्याचबरोबर भागीदारी पाहिजे, भांडवल गुंतवलं पाहिजे. माझा धंदा आहे, त्याचं नाव संत आहे आणि संत नावाच्या धंद्यामध्ये माझ्याकडे जे आहे ते विश्वास नावाचं भांडवल आहे. भांडवला गाठी तरे विश्वास, ना
उडती दोष सेविताची उडती दोष सेविताची पांडवाला काढते भांडवला काढती तरी विश्वास भांडवला काढती तरी विश्वास भांडवला काढती तरी विश्वास भांडवल गाठी तरी विश्वास विश्वास नावाचं भांडवल आहे. संत नावाच्या व्यवसायामध्ये संत नावाच्या धंद्यामध्ये विश्वास नावाचं भांडवल असणं महत्वाचं आहे. आता काही माणसं म्हणतात महाराज विश्वास नावाच्या भांडवलावर कुठं धंदा होतो का? आणि एक सांगू का, परमार्थ जर असेल तर विश्वास नावाच्या भांडवलावरच चालतो. विश्वास नाव आमचे बाबांनी एक दृष्टांत सांगितला होता. 2 गुरु शिष्य असे प्रवास करत होते. प्रवासामध्ये दमले, ऊन लागत होतं म्हणून एका झाडाखाली झोपले. शिष्य टचून खाल्लेला असल्यामुळं झाडाची सावली मिळाली की घोरायला सुरुवात केली. परंतु चिंतनामध्ये काळ सारणारे जे असतात ते संत असतात. काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा असतात. जग झोपल्यानंतर जे जागे होतात त्यांचं नाव संत आहे. आणि जग जाग व्हायच्या आत आपला कारभार संपून टाकतात त्याचं नाव संत आहे. चिंतन करत होते, भला मोठा नाग तिथं आला. आणि नाग आल्यानंतर तो नाग आता त्या झोपलेल्या शिष्याच्या जवळ आला आणि त्याला दंश करणार. पूर्व जन्मांतराचं वैर दोघांचं होतं. कारण सर्प कधी वैर विसरत नाही. जन्म जन्मांतराचं वैर विसरत नाही. सर्प आला आता त्याला दंश करणार आणि सर्पानं दंश केला की आपला शिष्य मरणार. साधूच्या लक्षात आलं. साधूने आपल्या जवळचं हत्यार काढलं आणि त्या नागाला बाजूला हुसण्याचं काम सुरू केलं. त्या नागाला वाचा फुटली आणि त्यांनी सांगितलं, म्हणलं महाराज तुम्हीच काय, ब्रह्मदेव आला तरी आता याला वाचू शकत नाही. त्याचं कारण मी याच्या रक्ताचा घोट घेतल्याशिवाय माघारी जाणार नाही. साधू होते. साधूने सांगितलं, भले माणसा तुला त्याचं रक्तच पाहिजे ना, तुला रक्ताचाच घोट घ्यायचा आहे ना. अरे मी देतो ना रक्त. म्हणजे कुणाचं रक्त कुणाला चलत नाही. ज्या ग्रुपचं त्याच ग्रुपला लागत. कुणाच्या रक्ताचा उपयोग कुठं होत नाही. मला त्याचं रक्त पाहिजे. अरे दादा मी त्याचंच रक्त देतो. हातात हत्यार घेतलं. ऐका जर माझ्याकडे बघा बारकाईनं. हातात हत्यार घेतलं आणि रक्ताचा घोट घ्यायचा आहे. पण तो कुठला घ्यायचा आहे? नरडीचा. माणूस काय म्हणतो, याच्या नरडीचा मला घोट घ्यायचा आहे. आता तो खरंच चावत नसतो माणूस, त्याला पित नसतो त्याचं रक्त, पण काय म्हणतो, मला याच्या नरडीचाच घोट घ्यायचा आहे. त्यांनी तो सुरा काढला. साधूनी, शिष्य झोपलेला होता. तो साधूनी सुरा घेतला. बरं आता सुई टोचल्यावर हळूच टुचून रक्त निघन का? सापाला पुरण एवढं ते काय शुगर चेक करायची का? शुगर चेक करायला टोचकुनी टोचली का ती थेंब निघाला की काम लागत. आता त्याचा घोट घ्यायचा आहे त्याला. साधू होता. साधूने असा सुरा उगारला आणि पडलेला तो शिष्य त्याच्या नरड्याजवळ नेला आणि आता रक्तच काढायचं आहे त्याचं. रक्तात सुरा असा नरड्याजवळ नेल्यानंतर जरा जाणवलं आणि शिष्याने डोळे उघडले. अरे ज्याला आपला देह समर्पण केला, शिष्याने डोळे उघडले. मी ज्याला देह समर्पण केला, घरादाराची राखरांगोळी केली, आवडीनिवडीचा त्याग केला आणि याच्यासाठी मी माझं जीवन जाळलं आणि ह्यो तलवार घेऊन सुरा घेऊन मला मारतोय. डोळे उघडले. डोळ्यात रक्त उतरणार होतं.
पण डोळे टचकन मिटून घेतले आणि त्याला एकच माहित होतं, आता जिवंत राहिलो तरी साधूचाच आहे आणि मेलो तरी साधूचाच आहे. अरे देह जर त्याला समर्पण केला असेल, देह समर्पिजे देवा फार काहीच देवा, होईल आठवा तुका मय आनंद. डोळे मिटले. साधूने तो सुरा त्याच्या नरड्यापाशी लावला, रक्त काढलं, त्या सापाला रक्त दिलं, रक्ताने जिभीने ते रक्त चाटलं, तो साप निघून गेला. हा उठून बसला आणि मग साधू म्हणतो, का रे तुझ्या नरडीचा घोड घेण्याकरता सुरा घेतला मी, रक्त काढलं, तू डोळे उघडून पाहिलं होतं, परत तू डोळे का मिटले? त्याने उत्तर दिलेलं, ऐका दादा, सगळ्या कीर्तनातून एवढंच घेऊन जा, बस माझं कीर्तन संपलं. त्यानं डोळे उघडले आणि सांगितलं, महाराज, हा देह जर मी तुम्हाला समर्पण करून टाकला असेल तर या देहाचं चांगलं करायचं का वाईट करायचं हे तुमच्या हातात आहे. मी देह तुम्हाला देऊन टाकलेला आहे, या देहाचं काय करायचं आहे ते तुम्ही ठरवणार आहे. तुमच्या प्रत्येक कृतीमध्ये माझं कल्याणच असणार आहे. म्हणून डोळे मिटून घेतले. आणि मग त्या साधूच्या डोळ्यातून अश्रू आले आणि मग साधूने सांगितलं, बाबा तुला सर्पदंश होणार होता, नाग तुझा वैरी तुला चावण्याकरता आला होता, त्याला तुझं रक्त प्यायचं होतं, मी ते रक्त काढलं, त्याला दिलं तुझं रक्त काढून, साप निघून गेला. दादा दादा, हाच तर माझा तुमच्या पायावरचा विश्वास आहे ना, हाच तर तुमच्या पायावर ठेवलेला विश्वास आहे. या विश्वासाचं फळ आज मला तुमच्या माध्यमातून मिळाले देवा. बस जीवनामध्ये मला काही करण्याची गरज नाही. मला पक्की खात्री आहे, मला पक्की खात्री आहे, तुम्ही करताल ते माझं वाईट काहीच करणार नाही, तुम्ही माझं कल्याणच करणार. कारण का तेची माझे हित करीती जेणे हा गोपाळ कृपा करे. तुकाराम तुकाराम हात सगळे वर करा, सगळे. ज्याला नसतील त्यांनी शेजारची घ्या. टाळी इतकी जोरात वाजली पाहिजे, तालात ती पण. तुकाराम तुकाराम तुमची वेळ जास्त घेतली त्याबद्दल क्षमा मागतो. अजून 1-2 मिनिटं घेतो. मला अत्यंत 5 शब्द महत्वाचे आहेत अभंगातले. मी आज सांगून जातो ते 5 शब्द, पुन्हा गाठ पडले आठवण करून द्या. त्या 5 शब्दाचं चिंतन अत्यंत महत्वाचं आहे. ऐका. यावर्षी विश्वमौली ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्माला 2025 साली 750 वर्ष होतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माला किती? 750 वर्ष होतात. उद्याच्या 3 तारखेपासून ज्ञानोबरायचा जन्म सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव आळंदीमध्ये 3 तारखेपासून सुरू होतोय.
अत्यंत भव्य दिव्य प्रमाणामध्ये तो सोहळा होणार आहे. 2025 या सालामध्ये श्रीमंत संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्ष होते. त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव जगद्गुरु तुकोबराय वैकुंठ गमन सदैव वैकुंठ गमन सोहळ्याला होतात. आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्माला 300 वर्ष या मे महिन्यामध्ये होतात. आणि म्हणून तुकोबरायचा 375वा सदैव वैकुंठ गमन सोहळा, ज्ञानोबरायचा 750वा जन्म उत्सव सोहळा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा 300वी जयंतीचा त्रिजन्म शताब्दी सोहळा या अनुषंगाने आपल्या आश्रमावर आज 8 दिवसापासून एक भव्य दिव्य सोहळा आयोजित केलेला आहे. त्या सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातले दिग्गज कीर्तनकार आणि गायक वादक उपस्थित राहणार आहे. पहिल्या दिवसाची कीर्तन सेवा ज्ञानोबा माऊली परभणीकर यांची होणार आहे. त्या कीर्तनाला मृदंग वाजवण्याकरता एका बाजूला महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध मृदंगवादक अभिमन्यू आबा मुळे आणि त्यांना जोडीला शुभम महाराज नांगरे हे राहणार आहे. दुसऱ्या दिवसाची त्याच दिवशी कीर्तनाला गायक सवाई महाराज गंगापूरकर आणि महादेव महाराज घुंगरड. दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा स्वामी प्रकाशानंदगिरी देवगड संस्थान आणि त्या कीर्तनाला मृदंग वाजवायला महाराष्ट्रातला मृदंग मार्तंड भरतजी पठाडे आणि कीर्तनाला गाण्याकरता बाबासाहेब महाराज सातपुते आणि लक्ष्मण महाराज नांगरे. तिसऱ्या दिवशीची कीर्तन सेवा श्री हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर त्या कीर्तनाला मृदंग वाजवण्याकरता महाराष्ट्रातले अतिशय तरुण तडफदार मृदंगवादक कृष्णा महाराज भोरकडे आणि गाण्याकरता अलंकार संगीत अलंकार आदिनाथजी सटले गुरुजी आणि यशवंत महाराज खामकर. चौथ्या दिवशीचं कीर्तन वैराग्यमूर्ती देवराम महाराज गायकवाड यांची कीर्तन सेवा आहे. त्या कीर्तनाला मृदंग वाजवण्याकरता गिरजीनाथ महाराज आणि गाण्याकरता आपल्या पैठणचे रामेश्वर महाराज सुपेकर आणि वारकरी संप्रदायामध्ये ज्यांच्याकडे परत आमच्या संपूर्ण वारकरी संस्थेचे टाळकरी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं ते सर्वांच्या हृदयाचं स्थान नाना म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते पंढरीनाथ महाराज आरू. आणि शेवटच्या दिवशी संध्याकाळचं कीर्तन महाराष्ट्राचं विद्वत रत्न चंद्रशेखर महाराज देगलूरकर आणि त्या कीर्तनाला गायक रवी महाराज पवार आणि संजय महाराज कावळे. मृदंग वाजवण्याकरता सुखद महाराज जाधव आणि काल्याच्या कीर्तनाला महंत भास्करगिरी महाराज देवगड संस्थान आणि त्या कीर्तनाला मृदंग वाजवण्याकरता ऋषिकेश महाराज फटांगरे आणि आपल्या परिसरातून येणारे सर्व गायक मंडळी या सर्वांच्या उपस्थितीत तो सोहळा होणार आहे. रोज 5 गावचं अन्नदान आहे. 5 गावचं आमटी भाकरीचं नियोजन आहे. आणि 1 तारखेला सकाळी महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण भारतामध्ये ज्यांचं नाव आहे ते पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांचं व्याख्यान आहे. भगवानगडाचे महंत डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री आणि महाराष्ट्राचे थोर रामायणकार रामराव महाराज ढोक यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवीची चरित्रकथेची सांगता होणार आहे. आणि शेवटी 2 मे या दिवशी आपण मांडे भोजन ठेवलेलं आहे. साधारणतः 2.5 लाख रुपयाचे मांडे आपण धुळा नंदुरबार जिल्ह्याकडून
या काल्याच्या महाप्रसादाकरता नियोजन केलेलं आहे. आंब्याच्या रसाबरोबर भजे कुरडई आमटी भातासहित सगळ्यांना गावरान तुपातलं जेवण त्या दिवशी त्या काल्याच्या महाप्रसादाला होणार आहे. पण सप्त्याची तारीख सांगायची राहिली. 27 एप्रिल ते 2 मे असा 6 दिवसाचा उत्सव आहे. आपण सगळ्यांना विनंती आहे की हे महाराष्ट्रातले अत्यंत दुर्मिळ अशी कीर्तन आपल्या भागामध्ये आपण निमंत्रित केलेले आहेत. त्या कीर्तन श्रवणाचा लाभ घ्या. महाराष्ट्रातले राजकीय क्षेत्रातले कित्येक येतील आणि जातील, मला त्याचं नावं घ्यायची गरज नाही आणि पत्रिकेत नावंही मी कुणाचं छापलेलं नाही. परंतु महाराष्ट्रातले अनेक आमदार, अनेक खासदार, अनेक मंत्री त्या ठिकाणी येतील. असा भव्य दिव्य सोहळा चालू होणार आहे. त्याचं नियोजन आपण करत आलो आहे गेली महिन्यापासून. त्याच नियोजनामध्ये आहे आपला काल्याचं शिवेचं योग. या दिवसाची तारीख दिली, मी लिहून घेतली. पण मला पक्क माहीत आहे की हनुमान जयंतीला सप्ताह सुरू होतो. आज तर शनिवारचा दिवस आहे. हनुमान जयंती शनिवारी झाली. यांनी काल्याचं झाल्यावर आपल्याला खेळ उभा करायला सांगितलं का काय, असा भाव माझ्या मनात आला. मी फोन केला. ते म्हणले नाही, वर्धापन दिनाच्या निमित्ताने एक दिवस वाढलेला आहे. पांडुरंगाच्या बरोबर आहे ना, हो. त्या निमित्ताने 9 दिवसाचा उत्सव आहे. मग आता 8 दिवसाचे सप्ते सगळीकडे होते. तुम्ही 9 दिवसाचा करता, मी निदान छोटा म्हणून 6 दिवसाचा करतो. म्हणून सगळ्याला कळकळीची विनंती करतो, आपण यावं अशी विनंती करतो. आज या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. अभंगाचं चिंतन काहीसं करण्याचा मी प्रयत्न केला. वक्तृत्वाच्या ओघात शब्द अपशब्द गेले असतील. आईवडिलाचा अंतःकरण प्रेमाचा संबंध जीवनामध्ये असू द्या. झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी परमेश्वरा चरणी प्रार्थना करून पूर्ण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. चाल म्हणायची. विठ्ठल जय जय.